चला तर मंडळी, या रक्षाबंधनसाठी स्पेशल मिठाई मी घेऊन आलेली आहे. मार्केटमध्ये काय घरी सुद्धा कोणी बनवलेली नाही आणि एकदम जाळीदार आणि एकदम टेस्टी सुद्धा. आणि ही मिठाई एक वेळा जर बनवली ना, तर वारंवार ही मिठाई बनवायला ही माझी स्वतःची खात्री आहे. तर एक वेळा तुम्ही ही मिठाई बनवून बघा, खाऊन बघा. नंतर मला कमेंट करून सांगा की तुमची मिठाई कशी झालेली आहे. तर ही मिठाई तुम्ही एंडपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप जर ही मिठाई पाहिल्यानंतरच बनवता येईल. आणि एकदम सोपी मी घेऊन आलेली आहे. तर चला, स्पेशल रक्षाबंधनसाठी आजची आपली ही वेगळ्या पद्धतीची मिठाई मी तुम्हाला दाखवणार आहे. आवडली रेसिपी तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तर चला, वेळ न करता आजची रेसिपी स्टार्ट करूया. तर सर्वात आधी आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये अर्धी वाटी मी इथं ऑइल घालत आहे. तुम्हाला जर तूप घालायचं असेल तर घालू शकता किंवा बटर सुद्धा टेस्टी बनते. तर याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे गोड कोणताही पदार्थ बनवा म्हणजे त्याच्यात मीठ घातलं की पुन्हा टेस्ट याचा डबल वाढतो. आता याच्यामध्ये वाटलेली साखर घालायची आहे. तर मी 5 टीस्पून इथं साखर घालत आहे. कारण की मिठाई म्हटलं की गोडच असते, जास्त फिक्की आवडत नाही. पण तुम्हाला जर आवडत नसेल तर थोडी साखर कमी करू शकता तुम्ही. काही सेकंद बस मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला ही विरघळवायची आहे साखर, तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं दूध सुद्धा घालायचं आहे. फक्त आपण ऑइल आणि हे साखर, आपण पिठी साखर जी आहे मिक्स केलेली आहे. तर इथं मलाईवालं मी 1 कप दूध घालत आहे. त्याने खूप छान असा मस्त मिठाईला टेस्ट येतो. तर आता आपल्याला हे 1 ते 2 मिनिटांमध्ये मस्त विरघळून जाणार आहे. तर आता मी मिक्सरने हे मिक्स करणार आहे, म्हणजे पटापट होतात, जास्त वेळ लागणार नाही. आणि आता हे बघू शकता मस्त मिक्स झालेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये 1 कप इथं बारीक बारीक सुजी घालायची आहे. जर मोठी असेल तर मिक्सरमध्ये फिरून घेऊ शकता तुम्ही. तर मी 1च कप इथं घेतलेला आहे, म्हणजे हे 150 ग्रॅम सुजी आहे. छान मस्त फुलल्यानंतर खूप छान मोठ्या साईजमध्ये हे तयार होते. तर आता 1 वाटी कोकोनट पावडर घातलेलं आहे. हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे. आता स्वतःचंच फ्लेवर असते कोकोनटमध्ये, त्याच्यामुळं मी याच्यामध्ये काही एसेन्स वगैरे घालत नाहीये. तर बस आता 1 सेकंद आहे तर आपण फिरून घ्यायचं. मस्त बॅटर जास्त थिकही नाही, जास्त पातळ सुद्धा नाही. आता याने चम्मचने आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. झाकून आपण 10 मिनिटं ठेवायचं, म्हणजे सुजी चांगली फुलल्या जाते. तर 10 मिनिटानंतर चांगली छान मस्त सुजी इथं फुलून तयार झालेली आहे. याच्यामध्ये 1 टीस्पून इनो घातलेला आहे आणि 1 टीस्पून पाणी घालायचं. चांगलं ॲक्टिव्हेट करून घ्यायचं. इथं तुम्ही जर इनो नसेल तर तुम्हाला इथे 1 टीस्पून बेकिंग पावडर घालायचं, अर्धा टीस्पून इथं बेकिंग सोडा घालायचा. बस थोडंसं 1 टीस्पून दूध घालून हे मिक्स करायचं, म्हणजे हे इनो जे घातलेलं आहे चांगला ॲक्टिव्हेट होतो. तर बघू शकता बॅटर जसं आपण इडली डोश्यासाठी बनवतो तसाच इथं बॅटर तयार झालेलं आहे. आता कोणत्या भांड्यामध्ये बनवायचं, चांगली डिझाईन आली पाहिजे आणि चांगलं दिसायलाही छान दिसली पाहिजेत मिठाई. तर हे ॲपे पान घेतलेलं आहे, त्याला मस्त मी ऑइलने ग्रीस केलेलं आहे. थोडं थोडं बॅटर घालायचं आपल्याला. हे फुल पॅक करून घ्यायचं आहे, म्हणजे पातळ इथं जाळीसुद्धा आली पाहिजे, त्याचा बेस तयार झाला पाहिजे. आपल्याला या वाट्यामध्ये तर टाकल्यानंतर इथे मी फूड जेली घालत आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला, नाहीतर इथे तुम्ही ड्रायफ्रूट किंवा इथे चॉकलेट, जे तुम्हाला स्टफिंगमध्ये तुम्हाला घालायचं असेल ते घालू शकता. मी थोडे थोडं इथं फूड जेली आहे कट केलेली आहे हाताने, थोडं थोडं आता याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे. म्हणजे जेव्हा बेक होते ना त्यावेळेस कलरही छान दिसतो आणि खायला गोड आंबट अशी ही मिठाई खायला लागते. आणि अशा पद्धतीने मी हे सगळं टाकून घेतलेलं आहे. याच्यावर आता आपल्याला थोडं थोडं बॅटर घालायचं आहे. आणि हे जे बाजूला तुम्हाला खाली जागा दिसत असेल ना, हे फुल पॅक होणार आहे. त्याच्यामुळे बॅटर थोडंसं जास्तच घाला, म्हणजे चांगली पातळ जाळीसुद्धा तयार होते. तर या पद्धतीने मी सगळं बेक केलेलं आहे. आता साईडला इथे एका कढईमध्ये पाणी गरम करून घ्यायचं. चांगलं उकळल्यानंतर या पॅनची जी आहे मी दांडी काढून घेतलेली आहे, म्हणजे हे चांगलं परफेक्ट आपल्याला कढईमध्ये बसते. आता झाकून फक्त 10 ते 12 मिनिटं आपल्याला लागणार आहे, जास्त वेळ लागत नाही, लवकर तयार होते आणि तुम्ही जेव्हा पाहाल ना त्यावेळेस मस्त फुललेला आहे. तर 10 मिनिटानंतर आता हा बेस तुम्ही बघू शकता, चांगला जाळीदार आणि पांढरं शुभ्र बनून तयार होते. चाकू चम्मच टाकून बघा, म्हणजे कच्चं राहणार नाही. आणि 10 मिनिटामध्ये पातळ ही जी जाळी आहे ना, चांगली बेक होते. आता हे मी उतरून घेतलेलं आहे गॅसवरून आणि थोडं हलकं थंड झालेलं आहे. हाताने हे सुटतात किनारे, पण आपण काय करायचं, पुन्हा थोडंसं हे थंड होऊ द्यायचं. नंतर चाकूने याच्या कडा जे आहेत थोड्याशा अलगद इथं आपल्याला मोकळ्या करायच्या.
कारण की मस्त चाकूने सुद्धा साईडला एक फ्लॉवर सारखी तुम्ही डिझाईन बनवू शकता, तुम्हाला आवडत असेल तर. दिसायला छान दिसते म्हणून मी थोडं हलके-हलके कट लावलेले आहे. एकदम मस्त फ्लॉवर सारखी हे साईडला किनारे जे आहेत, मस्त असे कट त्याचे कटल्यासारखे दिसतात आणि जेव्हा आपण प्लेटमध्ये काढणार ना, त्यावेळेस तुम्हाला दाखवते झूम करून. म्हणजे तुम्हाला दिसायला आवडेल आणि पाहायला सुद्धा आवडेल आणि खायला तर आवडणारच आहे. तर आता हा बघू शकता बेस किती छान झालेला आहे. बिलकुल याच्यामध्ये चिपकत नाही, काहीच राहत नाही आणि हा झूम करून दाखवते. एकदम पातळ इथं आपल्याला नेटसारखी जाळी पडल्यासारखी दिसत असेल. एकदम मऊ लुसलुसीत ही मिठाई तयार होते आणि याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे स्टफिंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार भरू शकता. तर बघू शकता मस्त गुबगुबीत इथे आपली ही मिठाई बनून तयार झालेली आहे. मी तुम्हाला कट करून सुद्धा दाखवणार म्हणजे आतमधलं टेक्स्चर सुद्धा पाहिल्यानंतर कळणार की आतमध्ये छान मस्त मऊसूत ही मिठाई बनून तयार होते. असेच तुम्हाला गिफ्ट करायचं असेल तर असंच एखाद्या पॅक डब्यामध्ये मस्त तुम्ही गिफ्ट देऊ शकता. ही मिठाई खूप छान लागते खायला आणि कमी साहित्यामध्ये बनवून तयार होतात. मार्केटमध्ये ही मिठाई मिळणार नाही आणि घरी सुद्धा कोणी बनवलेली नाही. मी एकदम युनिक तुमच्या समोर आणलेली आहे. नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल. तर बघू शकता आतमध्ये मस्त टेक्स्चर आहे आणि एकदम मस्त गोड आंबट ही मिठाई तयार होते आणि एक वेळा हे बनवायला 10 ते 12 मिनिटं लागतात, पण संपवायला फक्त 2 मिनिटं लागतात. तर एक वेळा नक्की बनवून बघा, खाऊन बघा आणि आवडली रेसिपी तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू मंडळी अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.